राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी काल मी आपल्यासमोर येऊ शकलो नाही. काही अपरिहार्य कारणामुळे मी बाहेरगावी होतो, त्याबद्दल क्षमस्व. काल मला बऱ्याच प्रसार माध्यमाच्या फेसबुकवर एक पोस्ट वाचण्यात आली. ती पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली. ते 2019 ते 2024 हे डोंबिवलीमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार होते. अत्यंत गोंडस, लोभस, सुसंस्कृत, मितभाषी असं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना बऱ्याच वेळा माझा त्यांचा संबंध आला. वागायला अत्यंत जेंटलमन माणूस, कधी कुणाला अपशब्द बोलणार नाही, कधी कुणाला टाकून बोलणार नाही. पण काल त्यांनी एक जी पोस्ट केली, ती पोस्ट अशी होती की आता लवकरच डिलिमिटेशनमुळे आमदार आणि खासदारांची संख्या वाढणार आहे आणि अशा वेळेस माजी आमदाराने आपली पेन्शन घेऊ नये, किंबहुना त्या पेन्शनचा त्याग करावा, म्हणजे राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार नाही आणि जो पैसा त्यातून वाचेल तो पैसा जनहितासाठी वापरण्यात यावा. अत्यंत आदर्श वाटावी अशी ही कल्पना आहे, अत्यंत आदर्श. पण म्हणतात ना की रोज तुपाशी खाणाऱ्याने उपवासावर भाषण द्यावं, असा काही प्रकार आहे. राजू पाटील आपण MMRD क्षेत्रात राहत असल्यामुळे आणि पाटील असल्यामुळे आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या जमिनीला सोन्यापेक्षाही जास्ती झळाळी मिळाली आहे, भाव आलाय. पण मी असे काही आमदार पाहिलेले आहेत की जे आमदार असताना शासकीय बस सेवा म्हणजे ST महामंडळाच्या बसमधून प्रवास करत आपल्या विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ सदस्य स्वर्गीय गणपतराव देशमुख हे शेवटपर्यंत बसने फिरत असत. मी कित्येक आमदार, अगदी माझ्या घरातले गोपीनाथराव मुंडे सुद्धा 90-95 मध्ये बसने फिरत मी आमदार खासदार पाहिलेत. एखादाच आमदार खासदार जो तो भूविकास बँकेचा किंवा सहकार बँकेचा अध्यक्ष असेल, कारखान्याचा चेअरमन असेल, तरच तो मुंबईत गाडीतनं यायचा. आणि आमदारकी पुन्हा मिळाली तर ठीक आहे, पण आमदारकी गेल्यानंतर या लोकांचे खूप हाल व्हायचे. हे आमदारकी मिळवण्यासाठी काही लोकांनी आपली जायदाद अक्षरशः फुंकली आहे. याच गणपतराव देशमुख विरुद्ध लढणारे शहाजी बापू पाटील, काय डोंगर काय झाडी, ते शहाजी बापू पाटील यांनी एका जाहीर सभेत सांगितलं की मी 100 एकर जमीन विकली. खरं म्हणजे सुरुवातीच्या काळात आमदाराला फारसं काही पेन्शन वगैरे नव्हती, फारसे भत्ते नव्हते, फार कमी भत्ते असायचे आणि आमदारही त्यावेळेस जमिनीवर असायचे. ते बसने फिरायचे, सर्वसामान्य माणसात मिसळायचे, कोणाच्या मोटरसायकलच्या मागं बसून जायचे, त्यांना काही वाटायचं नाही. पण आमदाराला ही लालू ज्या काळात दाखवले गेले तो काळ होता, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अंतुले. यांनी पहिल्यांदा आमदाराला महिन्यातून 15 दिवस शासकीय गाडी शासनाच्या खर्चावर द्यायला सुरुवात केली. उद्देश खूप चांगला होता
यांनी जनतेसमोर पोहोचावं, जनतेशी मिसळावं, जनतेचे प्रश्न समजून घ्यावे आणि मग हळूहळू या सगळ्या सुखसोयी, भत्ते, पेन्शन, पगार याचं विधेयक आलं की रोज एकमेकाच्या छातीवर बसणारे हे विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी पक्षातले आमदार किंवा खासदार हे पगार वाढ, भत्ते वाढ याचं विधेयक आलं की ते 5 मिनिटात बहुमतानं पास व्हायचं. काल तुम्ही पाहिलं असेल की महिलांना संसदीय राजकारणात जास्तीत जास्त सहभाग मिळावा म्हणून 33% आरक्षण आणायचं, तो सुद्धा ठराव एकमतानं लवकर पास होईना. पण हाच जर ठराव यांचा पगार वाढीचा, भत्ता वाढीचा आला की 5 मिनिटात बहुमतानं पास होऊन जातो, त्याला काही विरोधच करत नाहीत. पण राजू पाटील, मला सांगा, आपली गोष्ट वेगळी आहे. आपली उपजीविका काही आमदाराच्या पेन्शनवर नाही आहे, पण इतर लोकांचं काय? म्हणजे मी म्हणल्यासारखं की तुपाशी खाणाऱ्यांनी उपासावर भाषण द्यावं अशी गोष्ट आहे. आणि राजू पाटील, तुम्ही तर खूप दुर्दैवी आहात. तुम्ही अशा पक्षात आहात की ज्या पक्षात एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा त्या चिन्हावर निवडून येतच नाही. पण मला सांगा, पेन्शनचा नुसता प्रश्न नाही आहे. दरवर्षी हे आमदार वैद्यकीय सोयीचा फायदा घेऊन किती बिलं उचलतात ह्याचा सुद्धा संशोधन करायला पाहिजे. किती बिलं उचलतात हे आमदार असो, खासदार असो. आणि मग माजी आमदाराचं कार्ड खिशात ठेवून राजू पाटील, तुमच्याच पक्षातले कित्येक माजी आमदार विधान भवनात, विधानसभेत, मंत्रालयात का फिरतात? कोणत्या जनतेचे प्रश्न घेऊन जातात हे तुम्हालाही माहिती आहे. जनतेचे प्रश्न घेऊन जातात का सुपाऱ्या वाजवतात हा संशोधनाचा विषय आहे. आणि संशोधन केल्यावर त्याच्यातून एक भयानक सत्य बाहेर येईल. आपण खूप आदर्श लोकशाहीची कल्पना केली आहे, पण या आदर्श लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला सुद्धा संसार असतो, काही सांसारिक त्याच्यावर जिम्मेदाऱ्या असतात. आपलं ठीक आहे हो, अब्जावधी रुपयाच्या आपल्याकडं जमिनी उपलब्ध आहेत, आपली मोठमोठे हॉटेल आहेत, व्यवसाय आहेत, ईश्वर करू त्यात आणखी भरती पडो. पण तुम्ही ज्यांना राजकारणाशिवाय दुसरं काहीच नाही त्यांची पेन्शन बंद करा म्हणून कशाला टेन्शन देताय? मला हेच कळत नाही. सरकारनं निर्णय योग्य तो घ्यावा. मला वाटतं स्वयंस्फूर्तीनं आमदारांनी, माझ्या आमदारांनी आपली पेन्शन त्यागली तर खूप चांगलं, पण अशा पद्धतीनं त्यांच्यावर जबरदस्ती तुम्ही करताय. तुमची परिस्थिती वेगळी आहे. मला असे कित्येक आमदार, कित्येक लोकप्रतिनिधी माहिती आहेत की त्यांना मुलीचं लग्नासाठी म्हणून स्वतःची शेतजमीन विकावं लागली. धन्यवाद.